तर आमच्या गावात एक पोस्टमन काका आहेत. ते पोस्टमन काका नेहमी एक पत्र घेऊन येतात. तर बघायचंय यांच्यासाठी ते कुणाचं पत्र घेऊन आले. या नमस्कार. दसऱ्याच्या शुभेच्छा. हो तुलाही तुलाही. हे एक पत्र आलंय. कुणाचं आहे ते कळेलच तुम्हाला. मी वाचून दाखवतो. सगळ्यांसाठीच आहे. समस्त मनुष्य प्राण्यांना माझा नमस्कार. मी कोण? खरं तर तुमच्यापैकी कुणीच मला पाहिलेलं नाही, पण तरी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनात मी आहे. तुमच्यापैकी कुणीच कधी माझ्याशी बोललेलं नाही, तरी लोक माझ्याविषयी तासनतास बोलतात. तुमच्यापैकी कधीच कुणी माझ्या घरी आलेलं नाही, पण अशी कितीतरी घरं आहेत, वाडे आहेत, बंगले आहेत, जे माझ्या नावाने ओळखले जातात. मी भूत आहे. कुणीतरी मला पाहिलं असं सांगितलं आणि तेव्हापासून बरेच लोक मला पाहिल्याचा दावा करतात. खरं सांगतो, तुम्ही माणसं माझ्याबद्दल एवढ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगता की तळपायाची आग मस्तकात जाते. अरे मला काही इज्जत आहे की नाही? हायवेवर उभा राहून लिफ्ट मागतो असं सांगता. काही लोक सांगतात की मी रस्त्याने चाललो होतो आणि मला एक भूत दिसलं साडीत, सारखं मला बोलवत होतं. आता हे सांगणाऱ्या माणसाच्या तोंडाकडे बघितलं तर बायकोसुद्धा लवकर बोलवत नसेल याला. पण सांगणार काय, तर साडीतलं भूत बोलवत होतं. असे थापाडे लोक माझी इमेज घालवतात. महत्त्वाचं आणि अगदी खरं सांगायचं तर जगातल्या कुठल्या सिनेमात दाखवतात तसा मी नाही. मी अगदी तुमच्यासारखा आहे, तुमच्यातलाच एक आहे. विश्वास बसत नाही, पण हेच खरं आहे. मी अगदी 4 चौघांसारखा आहे. आणि हो, भूत नाही वगैरे खोटं आहे. भूत असतं. स्वतः मी भूत सांगतोय, भूत असतं, 100% असतं. फक्त ते झाडाला लटकलेलं नसतं, स्मशानात नसतं, तर ते असतं तुमच्यात, तुमच्या जवळपास असतं. बऱ्याचदा तुमच्या घरातही असतं. मग तुम्ही म्हणाल भूत नेमकं कसं असतं? भूताला ओळखायची काही साधी लक्षणं आहेत, ती मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. भरपूर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या माणसाने आरशात आपला चेहरा बघावा, तो भूतच असतो. आंदोलनाच्या नावाखाली सरकारी बस जाळणारे, दगडफेक करणारे चेहरे बघा, ती भूतच असतात. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.